करायचं नाही परत आजच्या दिवस. उद्या काय का करीन हाय का नाही. नाम घेता उठा उठी होय संसाराची कुठी. ऐका नाम वाटा उठी होय नाम परत स्वागत नाही देतो आणि कृष्णांचा आरडून बोंबलून मग जाऊ आपण. कोणाचं हा हे मला तेव्हा कळलं 8ला कीर्तनाला जायची माझ्या. तसं नका काय करू. ही लई चांगली माणसं राव स्वर्गंधर होय. आता ती आरडतच असतात तशी म्हणजे ज्यांचं चाललं होतं त्यांचं. त्याच्यामुळं जरा गाणं बिना ऐकाय शिका. अरे हे काय गाण गंधर्व हे पुण्याला जाऊन शिकतात. आज शिकणं चालू आहे काय त्याने त्या. अहो जोग राग कोणी बी म्हणेन हे स्पीकरवर कोणी बी म्हणेन. पण मग अशी अंधारात लाईट नसताना अशी सुंदर अशा प्रकारचा जोग रागामध्ये नाम घेता उठी म्हणलं. अतिशय तुमचं कौतुक करण्याचं अशा प्रकारे त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. वारकरी संप्रदायाचा दंडक असा की सप्त्यातलं 3 कीर्तनकार बांधलेले असतात. बांधलेला असतात म्हणजे कासऱ्यानं नवं, बांधलेला असतात म्हणजे उपरण्याला नवं. ते नियमानं बांधलेलं असतात. पार्वती. आता पार्वतीचा लंकेचा काय संबंध आहे का. पण तरी बी लंकेची पार्वती ऐका. लंका बनवली होती रावणानं कोणासाठी. नेता उदाच्या वाडीला काय आज येतो का. पण कोण विसरतो एरवी. पण आज मात्र केवढा मोठा शोभा आलेली. टाळ्या वाजवा यांच्यासाठी एकदा. म्हणजे पर्वत चालती पापाचे पर्वतच्या पर्वत चालतात कशानं म्हणजे नामानं. म्हणून नाम सांगते. अरे तुमचा आमचा उद्धार होतो यातलं बोल नाही म्हणजे. कपी कुळ उद्धारले मान्य. वानरांचा उद्धार झाला काय डबल नाही. पण मुक्त केले राक्षसा. दोघे सिनेमे रात्रीला भांडणं झाली होती. रात्री 2 वाजता 2 आणि टाळाने आणाने. प्रथमेश महाराज मी मध्ये गेलो. अरे म्हणले काय भांडता म्हणले तू कोण. अरे म्हणलं सप्त्याचं व्यासपीठ झालं की मी तुझ्या घरचा असशील म्हणले व्यासपीठ झालं. छान वाजलं. अरे म्हणलं का भांडता म्हणला ह्यो नालायक माझा आबन म्हणला. एवढा एकच येत असेल त्याला. अण्णा आबन कोणाचा आबन कोणाचा ते कधीच म्हणले नाही माझा आबन आहे. आणि हा म्हणतो माझा आबन तो म्हणला. तेवढाच येत होता याला बी. आपलं भजन सुद्धा भजन आहे. आपण नीट म्हणत नाही. आपलं लय अवघड काम आहे. मी पुढे म्हणायचो मोगरा फुलला मोगरा फुलला. चौकदार मागचा म्हणायचा मोकार फुगला. अरे मी पुढे म्हणायचो वाघ गेला सिंह गेला. तो म्हणायचा भाग्या मेला शिम गेला. खरं काय भाग गेला अवघड आहे मला. हा आरती म्हणताना मी नीट म्हणत नाही. फळीवर वंदना. वंदना कुठे आहे म्हणले. फळीवर बसली वंदना. आपल्याला अवघड काम आहे. आवतावर पांडुरंग अवतार पांडुरंग आहे. काय लोक म्हणतील काय सांग. एक आबन म्हणत होता देवाचा ऐसा करी उपकार. देवाचा विसर कोणाचा देवाचा. खरं काय प्रमाणे देहाचा विसर. तो काय म्हणायचा देवा. मग कशाला आला देवळात काय. एक ड्रायव्हरचा अभंग आहे. सावध होऊन भजनी लागा. ओरिजिनल 40. बैल कुत्र गाडो माणसाकडे गेले म्हणले अरे भल्या माणसा आता तरी माणसात. आमची 20-20 वर्ष कमी करायला चाललोय आम्ही. एवढं 40 वर्ष. बैल म्हणला 40 वर्ष कष्ट करायचं. आपलं 20 वर्षच करायचं. कमी करायचं आयुष्य.
कुत्र म्हणलं काय बोखत राहायचं म्हणलं 40 वर्ष 20 वर्ष जगायचं. गाढव म्हणला कुठे 40 वर्ष जग 20 वर्ष जगायचं. ह्या तिघांचा मोर्चा आला माणसाकडे. माणसाला म्हणले हे भल्या माणसा आम्ही आमची 20 वर्ष कमी करा देवाकडे चाललो येतो का. अरे म्हणला दिल्या ती बी कमी येत म्हणला मला 40 वर्ष मला अजून वाढून मिळली तर येतो बाबा. मग म्हणले आम्ही असं करतो आमची तुला द्यायला लावतो तर मग येतो का. मग लाभ मानल्यावर गडी कुठं बी जातो एका चपटीत विठाल विठाल एका चपटीत मतदान बदलते रात्रीतच. त्याला खतरची रात्र म्हणतात बघा. एका एवढ्याशा हा पॅनलच पाडून टाकतो एवढ्याशा. तुमच्या आपल्या इथं उदाच्या वाडीत कोणी पियत नाही त्याच्यामुळे तुम्हाला माहित नाही. नाही तर पेनारांचं काम काय अवघड म्हणत कधी काय होईल सांगता येत नाही. हा तांबाखू खाणारं पुढं थुकन गांजा पेनारं काय फकन 10 रुपयाला पुढं वकन सांगता यायचं नाही. मग काय आता मिळणार आहे म्हणले होते निघालं ना देवाकडे आले. देवा श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा देवा एक विनंती काय ते बैल पुढं गेलता. बैल कधी कधी बैलच पुढं जातात. ते बैल गेला पुढं म्हणला महाराज देवा आमची 20 वर्ष कमी करा आलो. बैल कुत्र गाढव. देव म्हणला माणूस कशाला आणलाय काय नाही म्हणलं आमची 20 त्याला द्यायच्यात. हा देव म्हणला बाबा आपण कोणाची कमी करीत नाही वाढवत नाही पण तुमची जर तुम्ही असं कॉम्प्रोमाइज करीत असताल इट इज कॉल्ड कंबाईन तर येस मी लॉर्ड जमन म्हणले आपण. मग काय माणसाला देऊन टाकली यांची 20 त्रिक 60. माणसाची पहिली किती बोला माणसाची पहिली किती 40च आहेत. ओरिजिनल किती आहे 40. आता 40च्या आतलं कोण आहे हातवर करा बरं. ओरिजिनल कलर आहे बाबा. आता गॅरंटेड कलर आहे शनी अमोशाला मला बघितलं की काम. आता काय करता आता कंपनीचा माल या करायचं तरी काय. पण एक लक्षात ठेवा प्रथमेश महाराज हम काले होय तो क्या हुआ हम दिल वाले हे. कीर्तन नाही सांगता आल्या म्हणत मग तुला कशाला बोलावलंय. काय सांगत होतो मी 40 वर्षाचं आयुष्य ओरिजिनल आणि त्याच्यात 60 दिली. किती झाले ओरिजिनल किती आपलं त्याच्यात किती घातले आता किती झाले ऐका. 40 वर्षापर्यंत माणूस देवळा जात नाही देव धर्म करीत नाही काकड्याला जात नाही बाजनाला जात नाही. जो कोणी काकड्याला चालला तर त्याला म्हणतो बस गाडी काय जातो तिकडे. देवळात जायचं म्हणजे 40 वर्षापर्यंत कसला परमार्थ करीत नाही काय नाही देवाच्या नादी नाही देवाचा संताचा सत्संग नाही काय नाही याडपाटवाणी वागायचं उगाच कुठं देवाला नाही धर्माला नाही काय नाही. आणि 40 वर्षांनी त्याची टोप पेटते. हा जो कुठं केला आपण हा संसाराचा गाडा हा कोण मानणार. आणि असा कष्टाला लागतो कधी 40च्या पुढून 60 पर्यंत असा राब राबतो. लोक म्हणतात काय माणूस आहे बैलागत काम करतोय. 20 वर्ष कोणाचे आहेत बैलाची. तिथून पुढे 60 बुद्धी नाठी हातात आली काठी तोंड झाले खोबऱ्याची वाटी तया हानती कारटी. एकनाथ महाराजांचं वर्णन आहे. एकनाथ महाराज स्वतः म्हणतात 60 बुद्धी नाठी हातात आली काठी तोंड झाले खोबऱ्याची वाटी. आणि असं ते म्हातार नाही का मग ह्याच्या वचक त्याच्या वचक निस्त भोकत राहतं. मग सोनावाळा म्हणतात काय म्हातारांचं निस्त भोकत राहतं. 20 वर्ष कोणाची आहेत आणि 80च्या पुढे 100 पर्यंत जगलाच वाचला तर कुठेही लोळतो. नातवांड परतोड म्हणतात आमचं म्हातार गाड भागत लोळते. 20 वर्ष कोणाची नेले रात्रीले ते अर्धे त्याच्यात हे बैल कुठलं गाड वाचायची ना काय याला अर्थ आहे. मग काय भजनाशी उरले ते पाहेगा. काय उरलंय का खरा परमार्थ 40च्या आतलाय. जर आतला परमार्थ 40तला असेल तर त्याचा उद्धारच होतो. मग महाराज आमचा नाही होणार का तुमचं होणार पण परत जन्म घ्यावा लागणार. आता होणार आता हुकलंय तुमचं 40च्या नंतरचे ज्यांनी हातमायवर गेले म्हणजे 40च्या पुढचे आहेत ना तुमचं आता काय खरं. हा मग महाराज तिथून पर्याय काय म्हणजे अभंग जे सांगतो तेच करायचं. काय करावं लागते भगवंताचं नाम घ्यावं. आणि ते कसं घ्यायचं उठाउठी घ्यायचं अभंगाचं पहिलं चरण साधा असेल पण डबल हार घातला की तो हार घालून घेतला पाहिजे. आता हार का घालतात माहिती का असाच हार घालायचा लायकीचा राह
ज्ञानेश्वर आरडून ओरडून संत सांगतात अभंगाचं शेवटचं चरण साडे 9 वाजले बा बाकीचे ऐकत होते चांगलं चाललं होतं देवादार माझं सांगत होतं मी एक जण उठला ना असं विटकरीचं 2 तुकडं घेतलं होतं त्याने अर्धा ते असं मला दाखवायचं मी म्हणलं कोणाला म्हणलं तुझं चलू दे तुला काय नाही ज्याने आणलंय त्याच्याकडे बघतो म्हणला तेव्हापासून आपलं कानाला खडा आपलं टाइम झाला की बंद करायचं ऑर्डर आली की बंद गाडी किती उशीर सुटू टायमावर जाग्यावर पोहोचली आरडून ओरडून साधू संत सांगतात अरे हा करुणी सांगे तो का नाम घेता राहू नका अरे नामस्मरण करा का नामस्मरण करायचं नामचिंतनानं जळते दोषाचे डोंगर शुद्ध होते नारी नारी आपल्या सर्वांना जर शुद्धत्वाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर नाम घेतलं पाहिजे देवाचं नाव घेतलं पाहिजे पण काय होते देवाचं नाव घेत नाही आपण नाही घेत महाशिवरात्रीचा पर्व काळ होता आणि महाशिवरात्रीचा पर्व काळ होता आणि महाराज कीर्तनात सांगत होते शिव शिव मंतवाचे मूळ न राहे बापाचे आयशे महात्मे शंकराचे निगमा निगम वर्णिती नकळत जरी मुखामध्ये देवाचं नाव आलं तरी मोक्ष मिळतो ना आज त्या मुलाचा माणूस असा होता मात्र कधीच देवाचं नाव घेत नाही ते गावाच्या पोत्यातलं जे गहू सांडते ते बघून म्हातारं म्हणे तेवढं त्या गावाच्या पोत्याचं तोंड तेवढं शिवा शंकराचं नाव मुखात येईल असं त्याचा प्लॅन होता पण ते म्हातारं आलं घरात शिरलं ते गावाचे पोते ते दाणं सांडत त्याचं ध्यान त्याच्यावर गेलं तसली त्याच्यावर असतात आणि ते म्हाताऱ्याने ते पाहिलं की माझ्या घरात लवकर या सगळे बोलावले त्यांनी ते पोरं बिरं सोना बिना सगळे ज्याने पोत्याचं तोंड सोडलं ते पोरग पुढं आलं म्हणला बाबा का कांगारावळा करता का रडता का वाढता काय झालं असं काय झालं म्हाताऱ्यानं पॅटर्न वाक्य टाकलं माणसाचं पॅटर्न वाक्य असतं गडी माणसाचं कोणतं माझ्या मागं तुम्ही नीट प्रपंच करणार गड्याचं पॅटर्न वाक्य महाराज गाड्याचं म्हणले व्हायचं बी असंच ना आहे की मी होते म्हणून टिकले नाही तर दुसरी गेली असती पळून असं हे चोरणाक्षरात लिहायचे 2 वाक्य म्हणजे सगळा प्रपंच ते वाक्य वाचतो लक्षात ठेवा म्हातारं म्हणलं माझ्या मागं तुम्ही नीट प्रपंच करणार नाही आज ते पोरग म्हणलं असं काय झालं बाबा आम्ही तुमच्या मागं नीट प्रपंच करणार नाही म्हातारं म्हणलं ते गावाच्या पोत्याचं तोंड सुटलंय ते गहू बदा सांडतंय तेवढं त्या गावाच्या पोत्याचं तोंड टाचा म्हणलं म्हातारं पण शिवा नाही म्हणलं मला आपण नको ते नाव घेतो पण देवाचं नाव घेत नाही म्हणजे देवाचं नाव मुखाला बागे लागते तो कोबरा म्हणतात हा करून सांगे तो का नाम घेता राहू नका तुकार